नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। संचित टीव्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसाय पाहत असतो आणि आज अशीच एक बातमी घेण्यासाठी मी आता आलोय कवठे एकंद तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी। शेतकरी बंधूंनो, गेल्या 3 वर्षापासून आपण द्राक्ष शेती बघतोय। जवळपास अनेक शेतकऱ्यांना खूप मोठा फटका देखील सहन करावा लागला आहे। खरं तर वातावरण किंवा मार्केट आपल्या हातात जरी नसलं तरी मिळणार जे उत्पादन आहे किंवा एकरी जे सरासरी आपण उत्पादन घेत असतो तो किती पेट्यांपर्यंत माल निघेल ह्याचा एक आपल्याला अंदाज काढून त्या पद्धतीने शेती करण्याचे अनेक शेतकरी प्रयोग करत असतात। आणि इतकं झाल्यानंतर देखील शेवटी आपण जो वर्षाचा जमा खर्च करतो किंवा आर्थिक गणित ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी द्राक्ष शेती परवडण्याशी झाले अशा अनेक शेतकऱ्यांचे मत आपल्याला ऐकायला मिळतात। तर त्यालाच थोडंसं फाटा देत एक आपल्यासमोर आत्ता एक आदर्श शेतकरी म्हणावं लागेल द्राक्ष बागेतले कवठे एकंद येथील शेतकरी आहेत रामभाऊ थोरात। परिपूर्ण माहिती आता आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे द्राक्षाला एकरी खर्च किती येतो, मिळणारं उत्पादन किती असतं आणि त्यातनं मार्केट झाल्यानंतर शेवटी पैसे किती शिल्लक राहतात हे आता सगळ्यांना माहीत आहे। परंतु इथं यांनी केलेला एक वेगळा प्रयोग आहे। यांच्या आता या बागेमध्ये आपण आहोत। जवळपास ऑर्गॅनिक शेती ही आहे द्राक्ष शेती। खरं तर एक मानसिकता झालेला आहे की द्राक्ष शेती म्हटलं की आपल्याला हे ऑर्गॅनिकमध्ये करता येत नाही, असा एक निगेटिव्ह वलय आपल्याला पाहायला मिळते। मात्र ह्यांनी थोडंसं वेगळं प्रयोग करून या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं गेल्या 3 वर्षामध्ये पोटॅशचा बिलकुल उपयोग न करता चांगल्या पद्धतीचं ऑर्गॅनिक द्राक्ष त्यांनी पिकवलेले आहेत। तर त्यांना आलेले अनुभव काय आहेत हे नक्कीच सर्व शेतकऱ्यांना ऐकायला मिळालं पाहिजे, त्यासाठी मी आता आलो। काय सांगाल, इतर शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की खरंच ही शेती ऑर्गॅनिक होऊ शकते का? ही निश्चितपणे जर शेतकऱ्यांनी मनावर घेतलं तर काही अवघड नाही। आणि माझं असं या ठिकाणी मत आहे, मी आता तसं बघितलं तुम्हाला पहिल्यांदाच मी या ठिकाणी मी शेतकऱ्यांना आव्हान करत असताना मी खरोखर कवठे एकंद गावचा माझी सरपंचही आहे आणि सध्या सिद्धराज पाणीपुरवठा शेती पाणीपुरवठा संस्था या संस्थेचा विद्यमान व्हाईस चेअरमन आहे। आदर्शवत संस्था आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात टॉपची संस्था आम्ही चालवतो शेतीला देणारे पाणी असल्यामुळं। आणि शेतकऱ्यांनी उत्पन्न घेत असताना आपल्या शेतीचं बजेट ज्यामुळं आज आपण म्हणतो तो देशामध्ये की उत्तम शेती कनिष्ठ व्यापार तृतीय नोकरी हे गणित उलटं झालं। ही शेती पार खालच्या तळाला गेलेली आहे। कशामुळे गेलं आहे, ह्या शेतीतल्या पिकवलेल्या मालाला दर नाहीत, वातावरणाचे फटके बसत आहेत, अवकाळी पाऊस होत आहेत, काय वेळा जादा पाऊस, काय वेळा पाऊसच नाही, दुष्काळ परिस्थिती, अशा या सर्व परिस्थितीवर भेडसावून शेतकरी मात करत असताना गेल्या 20-22 वर्षापासून आम्ही द्राक्ष शेती पिकवत असताना गेल्या जवळजवळ 20 वर्षामध्ये आम्ही रसायन खत घालून किंवा रसायन केमिकल वापरून आम्ही द्राक्ष पिकवत होतो। तो खर्च सरासरी आम्हाला एकरी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येत होता। आणि हा खर्च आम्हाला परवडणं झाला, कारण दर मार्केटला जो मिळत नाही लोक द्राक्ष खात नाहीत, कारण केमिकलयुक्त द्राक्ष असल्यामुळे लोक खाण्याचं प्रमाण कमी झालेलं। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला खरं बघितलं तर आमच्या या परिसरामध्ये जेनेक्स म्हणून जे ऑर्गॅनिक कंपनी आहे आमच्या इथं, तर जेनेक्स ऑर्गॅनिक कंपनी आमची 1-2 वर्षापूर्वी ओळख झाली आणि त्याने आम्हाला अशा पद्धतीची गाईडलाईन दिली की या जेणेकरून ऑर्गॅनिक शेतीचे फायदे काय असतात। तर गेल्या 2 वर्षापासून मी कोणत्याही प्रकारचं रसायन न वापरता, कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता, कोणत्याही प्रकारचं इस्रायल न वापरता, शेणखत सुद्धा न वापरता ह्या जेनेक्स कंपनीचं मी सेंद्रिय खत आणि ऑर्गॅनिकची सर्व ड्रिपमधून सोडणारी औषधही आणि वरून मारणारी औषधी सर्व औषधं आम्ही अक्षरशः काडी तयार करण्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत त्यांची औषधं आम्ही वापरत आलो आहोत। तर गेल्या 2 वर्षामध्ये माझा अनुभव सांगतो की आम्ही ज्याला रसायन आणि केमिकल द्राक्ष शेती करत होतो त्यावेळी सरासरी 2.5-3 लाखापर्यंत खर्च जायचा। आज तोच खर्च आमचा अक्षरशः आमचा 30 ते 35% आलेला लक्षात घ्या फक्त खर्च। जेणेकरून 60-70 हजार रुपयामध्ये आम्ही आज ऑर्गॅनिकमध्ये शेती पिकवू शकतोय। त्या ठिकाणचं उत्पन्न बघितलं तर आम्ही केमिकल शेती पिकवत असताना आम्हाला एकरी सरासरी 4-4.5 हजार पेटी माल निघत नव्हता, पण आज ऑर्गॅनिकमध्ये आम्ही या ठिकाणी आज 5-5.5 हजार पेटी आम्ही ऑर्गॅनिकच्या औषधावरती पिकवा लागलो। कारण गेल्या वर्षीचा अनुभव आणि ह्या वर्षीचा अनुभव पाहिला तर बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्या प्लॉटला भेटी देऊन पाहिल्या। काय वेळा लोकांना ऑर्गॅनिक पटत नाही, पण ऑर्गॅनिक द्राक्ष खाण्याचं प्रमाण या देशामध्ये पुढच्या मध्ये का वाढणार आहे, तर केमिकल युक्त पदार्थ खाण्यावर लोकांना रोगाचं प्रमाण वाढलं। लोक द्राक्ष खायला मागणार, मार्केटला द्राक्ष गेले तर लोक आंबाट ढाण द्राक्ष पाठवतात आणि माल कुजलेला सडका माल जातो। त्यामुळे द्राक्ष खायची कमी आली त्यामुळे मार्केटचा दर पडल्यामुळं अशा ह्या वावटळा दिवा लावण्यासारखं आम्ही या ठिकाणी ऑर्गॅनिक द्राक्षे आम्ही लोकांना पटवून देऊन की बाबा हा माल तुम्ही खाला तर तुम्हाला कोणताही अपाय होणार नाही। तुम्ही कितीही द्राक्ष अखंड 1-2 गड खाल्ले तर तुम्हाला मळमळणार नाही, खोकला येणार नाही, उलटी होणार नाही। अतिशय चांगल्या पद्धतीचे एनर्जीपूर्वक द्राक्षे, शरीरात असला रोग हटवणारी द्राक्षे ऑर्गॅनिक असल्यामुळं तर आज कित्येक लोक आमच्या बागेमध्ये येऊन इथून लोक 100 रुपये किलोने द्राक्षे इथून घेऊन जात आहेत जाग्यावरून। कित्येक लोकांचे फोन येतात आम्हाला कुरिअरनं पाठवा, हे पाठवा। आम्ही शिकायचं लोकांना सहकार्य करतोच, पण आज या ठिकाणी
जेनेक्स कंपनीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शेती अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे आम्हाला खरं पाहिलं तर अशा ह्या युगामध्ये आम्हाला ती कंपनी लोक आम्हाला देव माणसं भेटलेले आहेत. कारण लोक कित्येक विचारतात की आम्हाला तुम्ही खरोखर काही न घालता माल असा कसा येऊ शकतो. लोकांचा विश्वास बसत नाही. पण त्या जेनेक्स कंपनीचं एवढं वैशिष्ट्य आहे की ड्रीप मध्ये सोडायची औषधं आणि वर फवारायची औषधं अगदी प्रमाण कमी आहे. 1500 औषध सोडायचं आणि 800 औषध मारायचं. त्या पद्धतीचं त्यांचं कन्सल्टिंग आहे आणि त्यांची कन्सल्टिंग कंपनी कुठल्याही प्रकारची फी आकारत नाही. त्यांची जी औषधं ती दिले जातात ते सरासरी टॉनिकचा भाव त्यांचा सगळ्या औषध भाव 600 रुपये लिटर आहे. आणि ही औषधं अशी आहेत की कुठल्याही गोष्टीला मारक नाहीत. मनुष्याला खायला द्राक्षे खायला अगदी चवीनं खावीत, निर्वेद खावीत, अगदी गॅरंटेड खावीत. ही द्राक्षे खायला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी ऑर्गॅनिक मधलं औषध आम्हाला या बागेला दिल्यामुळं आम्ही ह्या गेल्या 2 वर्षामध्ये असे चांगल्या प्रति द्राक्षे पिकून लोकांना चांगल्या पद्धतीचं द्राक्षे खाण्याचं वेड आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात लोकांना लावत आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीने ऑर्गॅनिक शेती करावी जेणेकरून द्राक्षाला पडलेला भाव आणि बागा काढून टाकायचे जे प्रयत्न चालू आहेत त्या बागेचं क्षेत्र वाढावं, लोकांनी द्राक्षे खावीत, अशा पद्धतीची गोड द्राक्षे बिन केमिकलची द्राक्षे लोकांना मिळावीत अशी अपेक्षा आहे. अपेक्षेनं आम्ही कष्ट करतो आणि लोकांना चांगल्या प्रति द्राक्षे आम्ही देतो. मला आणखी एक सांगा, यापूर्वी तुमची जी शेती होती तर ते कशा पद्धतीनं कोणत्या तंत्रानं करत होतात आणि आता ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही पूर्णपणे काम करताय, ह्या दोन्हीतलं आर्थिक गणित जर बघितलं तर नेमकं किती बचत ह्या शेतीमध्ये तुमचं होते आणि क्वालिटी कशी आहे? ह्या ठिकाणी ऑर्गॅनिक शेती करत असताना आणि केमिकल शेती करत असताना आम्हाला सरासरी केमिकलच्या 30% खर्च फक्त आम्हाला ऑर्गॅनिकला यायला लागला आहे. 70% आमचा खर्च वाचायला लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला माझं आव्हान आहे की शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक शेती करावी, रसायनमुक्त शेती करावी, केमिकल मुक्त शेती करावी. भले माल थोडा कमी येईल आपल्या कर्तबगारीनं पण त्याचा भाव चांगला तुम्हाला मिळणार आहे. का मिळणार आहे? रसायन मुक्त द्राक्षे आणि केमिकल मुक्त द्राक्षे असल्यामुळे लोक त्याला 50 रुपये किलो असले 100 रुपये किलो देऊन ते द्राक्षे खातील लोक. कारण रोज विकत घेण्यापेक्षा निरोगी द्राक्षे खाणं हे आत्ताचा माणूस मानतो. लक्षात घ्या, जगामध्ये आज बघतो आपण दवाखान्याला गर्दी बघतो, रोगाचं प्रमाण बघतो, या सगळ्या बाजारातील फळभाज्या किंवा जे माळवं येतंय किंवा ही केमिकलने जे फ्रूट पिकवले जातात ह्याला अर्जंट चांगल्या प्रतीचा माल पिकवण्याच्या नादामध्ये आपण लोकांना विष सारतोय असं होतंय केमिकलच्या माध्यमातून. त्यासाठी ऑर्गॅनिक शेती करणं आणि लोकांना ते पटवून देऊन लोकांना निरोगी आयुष्याकडे हा भारत देश भविष्यातला नेणं हे शेतकऱ्यांचं बाध्य कर्तव्य आहे आणि कंपन्या त्या ठिकाणी त्या पद्धतीनं सक्रिय असतात. बरोबर. आता मला महत्त्वाचं सांगा, मागासपासून तुम्ही जेनेक्स ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी कंपनी ज्याबद्दल तुम्ही माहिती देता ते नेमकं आहे काय, एकंदरीत ते कंपनीचं बॅकग्राऊंड काय सगळ्या शेतकऱ्यांना कळणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. मी ह्या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये माझ्या बागेची गळ करून घ्यायची. नॅचरली गळ केल्यानंतर घडाची म्हणजे मण्याची लांबी आणि घडाची साईज जी तयार होते ते नॅचरली गळीच्या निमित्ताने होते. अशीच आमची ओळख आमची ओळख झाली आणि तिने एकदा प्लॉटला भेट देणं ठरवलं. नितीन कुलकर्णी म्हणून मालक आहेत आणि त्यांना आम्ही प्लॉटवरती बोलवून घेतलं आणि प्लॉटवरती बघितल्यानंतर तिने आम्हाला त्यावेळी सांगितलं की ह्या पद्धतीने तुम्ही औषध देतो आणि ते औषध मारत ती गळ अशी झाली की 2 ते 2.5 इंच लांबडा म्हणे तयार झाला गेल्या वर्षी त्यांच्या गळीमुळं. तिथून आमचा एवढा विश्वास बसला त्यांच्यावरती. त्यांनी जी औषध आता प्लॉटवरून बघितलं दिलं तर त्या पद्धतीचा रिझल्ट आम्हाला मिळाला. कारण 2.5 इंच लांबडी द्राक्षे आणि जवळजवळ 22 ते 25 mm जाडीची द्राक्षे आणि फुल शुगर आणि विदाउट SOP म्हणजे 0050 हे जे इस्रायल आहे हे न वापरता ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण एवढं येतंय. त्यांच्याकडे जे ऑर्गॅनिकचे औषध आहेत, मला सांगायचं एवढंच की या माध्यमातून जमिनीमध्ये शेतकऱ्याला माहित नाही घटक कुठला आहे पण या ऑर्गॅनिक कंपनीला माहित आहे की आपण जमिनीत असलेला घटक जो झाडाला लागणार आहे तो झाडाला खाली मुळा वाटे पोहोचवण्याचं काम त्यांचा ऑर्गॅनिक कंपनीचे औषध करतात. हा आमचा शेतकऱ्याचा विश्वास आहे सगळ्यात मोठा. आणखी एक मला सांगा, तुम्ही पोटॅश वापरलेलंच नाही म्हणताय परंतु मी इथं आल्यापासून बऱ्याचदा तुमचे द्राक्षे खाण्याचा योग आलेला. आता सुद्धा इथं समोर द्राक्ष आहेत, एकदम टणक अशा पद्धतीचे द्राक्ष आहेत आणि अगदी मोडल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने द्राक्ष तुटत आहेत. म्हणजे एकदम स्क्रंची द्राक्ष आपल्याला बघायला मिळतात आणि खाल्ल्यानंतर सुद्धा गोड आहेत. मग पोटॅश न वापरता हे शक्य आहे का? हे पोटॅशचा वास सुद्धा बागेमध्ये नाहीये. जेनेक्स ह्या कंपनीचं जी कन्सल्टिंग आहे त्या कंपनीचं वैशिष्ट्य आहे विदाउट SOP विदाउट 0050 न वापरता त्या जमिनीमध्ये SOP असताना ती अपटेक करण्याचं काम त्यांची कंपनी आहे. त्या ऑर्गॅनिक कंपनीच्या औषधानं जमिनीमधलं पोटॅश अपटेक करून ते झाडाला पोहोचवण्याचं काम त्यांचं औषध करते. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला रुपयाचा खर्च SOP करायला लागत नाही. कारण त्या कंपनीने एवढं मार्ग शोधून काढल्यात जो जमिनीमध्ये झाडाला घटक पोहोचवणार आहे, लांबी वाढवण्यासाठी, फुगवण्यासाठी, शुगर आणण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जी क्रिया आहे आतमधला गर असा आहे की गर कुणी द्राक्षे खाऊन गर पाण्याजवळ गर आहे. ते गराची किमिया निव्वळ जेनेक्सच्या
ऑर्गॅनिक कंपनीमधनं एक क्रॅन्ची द्राक्षे बनवण्याचा भाग आम्हाला मिळाला आहे त्यांच्या माध्यमातून. बरं, मला सांगा, आता तुम्ही सांगताय सगळं ऑर्गॅनिक पद्धतीनं तुम्ही केलेलं आहे, नेमकं तुमच्या इथं जमिनीचा जो पोत आहे तो काय आहे? आणि तसं बघितलं तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ही द्राक्षे पिकवली जातात. मग असा जर प्रयोग इतर शेतकऱ्यांना करायचा असेल तर भौगोलिक स्थिती प्रत्येक ठिकाणची वेगळी आहे. मग तुमच्या इथली जमीन कशी आहे आणि इतर शेतकऱ्यांना हे करू शकतात का ऑर्गॅनिकपणे? करू शकतात. आता इथं आमच्या भागामध्ये ॲक्च्युली खडकाळ जमीन आहे. खाली 1 फुटावरती पाषाण आहे, काळं पाषाण आहे. ब्लास्टिंग मारून आम्ही त्यात काळी माती थोडी भरून मागावलेली आहेत. ह्या जी मुळी कधी बंद पडत नाहीये आणि पाणी पण याला सतत 2 दिवसाला 3 दिवसाला ड्रिपचं तास पाणी पाडावं लागतंय. अशी हलक्या प्रतीची जमीन आहे आणि फळबागयुक्त जमीन आहे. त्यामुळे आमची ह्या भागामध्ये मालाला कलर येणं, गोडी येणं हे फास्ट प्रक्रिया होते. लोक काय राहणार असेल तर 5 ते 5.5 महिने घेतात. आमच्या इथं 4 महिने 4.5 महिन्यामध्ये आम्हाला आमचा मार्केटला जाऊ शकतो. राहण्याचे फायदे आहेत, लक्षात घ्या. आता काही शेतकऱ्यांना चुनखडी असतं, पुन्हा ग्रॅव्हिटीची गाळातली जमीन असते, काळा पट्टा असतो, त्याला वेळ लागतो. त्याच्यामध्ये आद्राचं प्रमाण वाढल्यामुळे त्या रोगाचं प्रमाण पण वाढतं. आमचा थोडाफार ड्राय एरिया आहे, त्यामुळे रोगाचं प्रमाण पण कमी आहे आमच्याकडं. कारण तरी पण अलीकडच्या काळामध्ये आद्राचं प्रमाण वाढल्यामुळे, धुक्याचं प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांना ह्या बागेला त्रास होतो. पण त्यातनं ह्या अशा ऑर्गॅनिक कंपन्याच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी योग्य वेळी योग्य औषध दिल्यामुळं त्या धुक्काटापासून किंवा त्या आद्रापासून मनी क्रॅचेस होणे किंवा डाग येणे हे काही होत नाही. कारण आम्ही शेफ्टीकडून अगोदर ऑर्गॅनिकची औषध त्या ठिकाणी मारत असतो. बरोबर. सुरुवातीला मी या बागेमध्ये फिरत असताना तुमच्या बागेतली काही 4-5 लाईन मी बघितल्यात. तिथं अतिशय मातीचं दलदल झालेलं आहे आणि त्याही कंडिशनला तुम्ही वरती जर द्राक्षाची गड बघितलं तर खूप सुंदर असे द्राक्ष त्या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं मग असं काय तंत्रज्ञान त्या जेनेक्स ॲग्रिकल्चर कंपनीने तुम्हाला दिलेलं आहे? आता जेनेक्स ॲग्रिकल्चर कंपनीचं कन्सल्टंट जे तुम्हाला का म्हटलं मगापासून, मी जेनेक्स ॲग्रिकल्चर कन्सल्टंट कंपनीचं वैशिष्ट्य आहे की जे त्यांच्या प्रयोगानं जे औषध वापरून जे द्राक्षाची बाग सक्सेस होते, अति पाण्या ठिकाणी सुद्धा लिक्विड सल्फर सारखं ड्रिपमध्ये जर तुम्ही ड्रिपनं सोडलं तर जमिनीमध्ये त्या मुळीला उष्णता निर्माण करून मुळी न बंद पडता म्हणजे जमिनीला घटक त्या मालाला वरती पोचवत असतो. हा त्यांच्या गाईडलाईनचा परिणाम आहे, लक्षात घ्या. जेनेक्स्ट या ऑर्गॅनिक कंपनीचं अनेक वैशिष्ट्य आहे. जेनेलिस एक औषध आहे त्यांचं. तर जेनेलिसिस हे 50 ग्रामचं पॅकेज आहे आणि 50 ग्राम ही एकरी सरासरी ड्रिपमध्ये सोडायचं असतं. तर सोडत असताना त्याचे फायदा काय लक्षात घ्या की ज्या ड्रिपमध्ये ड्रिपच्या खाली पडतं तिथं सर्वसाधारण जेवढी माती जमीन ओली होते ती ओली जमिनीमधला जो घटक आहे तो मुळीला साठवून ठेवून मुळीला देण्याचं काम तो घटक करत असतो. ज्यावेळेला ज्यादा पाऊस पडतो किंवा आपण पाटानं पाणी देतो काही वेळेला, त्यावेळेला जमिनीला घटक पाण्यावाटे होऊन न जाता जमिनीच्या मुळापाशी साठवून ठेवणारं ते जेनेलिक्स जे औषध काम करतं. खरं बघितलं तर त्याची फार मोठी किमी आहे, लक्षात घ्या. 50 ग्राम एकरी त्याचं प्रमाण आहे ड्रिपमध्ये सोडायचं आहे. एकरी किती? एकरी 50 ग्राम, फक्त 50 ग्राम. तर त्याचं एकरी 50 ग्राम फक्त ड्रिपमध्ये सोडायचं आहे. तुम्हाला एक त्याची वैशिष्ट्य सांगतो की सरासरी 500 लिटर पाण्यामध्ये सोडायचं असते. सोडताना कंटिन्यू सोडलं पाहिजे. जर मध्ये लाईट गेली तर ते पाणी बर्फासारखं घट्ट हळतंय ते पाणी. म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की औषध सोडलं तर ते सलग सोडलं पाहिजे. लगेच अर्ध्या तासामध्ये ते गेलं पाहिजे ड्रिपमधून पूर्णपणे. ते औषधाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचा फायदा फार मोठा आहे. बरोबर. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी येतोय. आता तुम्ही सांगितलं की एकरी खूप कमी खर्च होते. कमी खर्च होतो. तर आता आपली किती एकरची बाग आहे आणि या यंदाच्या वर्षी एकरी किती उत्पादन निघेल आणि सध्याचा रेट असेल किंवा तुमचं उत्पादन खर्च असेल ह्याचं जर आपण मेळ बसवला तर किती तुम्हाला यावर्षी नफा होऊ शकतो सर्व शेतकऱ्यांना सांगणं अतिशय महत्त्वाचं. या ठिकाणी आता माझं हे क्षेत्र सरासरी माझं क्षेत्र हे 1.5 एकरापर्यंत क्षेत्र आहे. 1.5 एकरामध्ये माझं जवळजवळ आम्ही 7-3.5 अंतरावरती 22 शाळा बसलेलं आहे आणि 22 शाळा असताना ह्या ठिकाणी सरासरी मला एका झाडाला सरासरी 3 पेटीचा उतारा पडतोय. तर 22 त्रिक 6,000 पेटी किमान मला या ठिकाणी ॲव्हरेज पडतंय आणि मला सरासरी तो दर मिळाला आहे मला 201 रुपयाचा. तो सरासरी जवळजवळ 12 लाखाचं उत्पन्न मिळते. माझा ऑर्गॅनिकच्या माध्यमातून जो झालेला खर्च, लेबर, फळ चटणी, खड चटणी, जो काही खर्च आहे तो सरासरी माझा 2 लाखापर्यंत खर्च केलेला आहे. मला जर माझे 12 लाख झाला असेल तर मला 10 लाखाचा किमान या ठिकाणी नफा मिळतोय. त्या ठिकाणी जेनेक्स कंपनीचे मालक नितीन कुलकर्णी विशेष म्हटलं तर त्यांचा आभार मानायला पाहिजेत. कारण त्यांनी मला जो 3-3 लाख रुपये खर्चून आम्ही बागा पिकत नव्हत्या अशा परिस्थिती आम्हाला त्यांनी गाईडलाईन चांगल्या पद्धतीने दिल्यामुळं या ठिकाणी सरासरी त्यांच्याकडल्या औषधा ऑर्गॅनिकचा खर्च आमचा एक 60,000 ते 70,000 रुपये येतोय. आणि किरकोळ खर्च भरला 25,000 रुपये येतोय. आणि लेबर कॉस्ट आमची वाढलेली आहे. लेबर कॉस्ट एक 50-60,000 रुपये खर्च होतोय. लाईट बिल, आमचा पेट्रोल खर्च सरासरी 2 लाखापर्यंत आम्हाला खर्च आतापर्यंत. पूर्वी ह्याच्यापेक्षा जास्त खर्च म्हणजे नुसता औषधाचा खर्च 3 लाख होत होता. आज तोच खर्च आमचा लाखाच्या आत बसलेला आहे सगळाच टोटली. तर ह्या नितीन कुलकर्णी साहेबांच्यामुळं ह्यांच्या जेनेक्स ह्या
ऑर्गॅनिक कंपनीमुळं आमचा झालेला फायदा आहे ह्यो. त्यांचा आवश्यक शेतकऱ्यांनी जरूर त्या ठिकाणी त्यांची कन्सल्टन्सी स्वीकारून त्यांच्या गाईडलाईन खाली नेमकं ते कुठल्या आहेत आणि काय कन्सल्टिंगची वगैरे फी वगैरे असते का? नाही ह्या ठिकाणी विशेष मी त्यांना धन्यवाद देतो. कोणत्याही शेतकऱ्याकडून कुठल्याही चुकीच्या पद्धतीनं कन्सल्टिंग फी 1 रुपया घेत नाहीत. पण त्यांच्या टॉनिकचा रिझल्ट असा आहे अतिशय टॉप, म्हणजे टॉप. तुम्ही द्राक्षे खाऊन बघा आणि त्या टॉनिकचा वापर कसा करून बघा. माझी विनंती राहील शेतकरी बंधूंना की त्यांच्याकडे टॉनिक जरूर वापरावं आपण. बरोबर. तर शेतकरी बंधूंना आपण आता यांचा अनुभव पूर्णपणे ऐकलेला आहे. आपण जर एकंदरीत द्राक्ष शेतीमध्ये बघितलं तर एकतर आपल्या हातात वातावरण नसतं आणि दुसरं म्हणजे मार्केट आपल्या हातामध्ये नसतं. परंतु अचूक ज्ञान चांगल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून घेऊन आपण आपलं उत्पादन खर्च करून निश्चितच चांगला उत्पादन घेऊन आपला प्रॉफिट काढून या बागेतून घेऊ शकतो. म्हणजे आपल्या आयुष्यात कधी द्राक्ष बागेला धरून कधी निराशा येणार नाही, असा एकंदरीत यांच्या अनुभवातून आपल्याला आज दिसतंय. तर आता यांनी जी आतापर्यंत माहिती दिली ते प्रत्यक्षात प्लॉटमध्ये फिरून बघूयात नेमकं प्लॉट कसा आहे किंवा अजून काही गोष्टी आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग आता आपण संपूर्ण प्लॉट फिरून बघणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपल्याला कुंडीत झाड लावतो ना तशा पद्धतीचं इथं द्राक्ष बागेमध्ये परिस्थिती आहे. एक फटाक्याखाली काळा कुट्ट तंड आहे, त्यात माती भरून ब्लास्टिंग मारून माती भरली त्या ठिकाणी कुंडीसारखं झाड आपण लावतो त्या पद्धतीचं बाग वरती माल किती आहे बघा त्याला. हार्ड पोर्शन असताना सुद्धा आज एक ठिकाणी हार्ड पोर्शन एक ठिकाणी दलदल आहे, पण एकसारखा माल तिथे राहिला. एकसारखा माल आहे म्हणजे ऑर्गॅनिकच्या औषधाची किमी आहे ही. तरी आपल्याला बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जमीन आणि वातावरण असताना माल मात्र संपूर्ण एकसारखाच आहे. हा ऑर्गॅनिकच्या औषधांचा परिणाम. आता ह्या पावसामुळे इथं पाणी साठतंय, कुजवा होतोय, पण तरी सुद्धा पाणी साठून सुद्धा ह्या ऑर्गॅनिक औषधामुळं वरती माल तुम्ही बघा. आता वरती माल जो आहे तो एकसारखा माल आहे, लक्षात घ्या. मुळीवरती कुठलाही परिणाम झालेला नाही. ह्या 4-5 लाईन मध्ये कायम पाणी असतं. पाणी असते पण ह्या औषधामुळे मुळी चालू राहिल्यामुळं मालावरती कुठलाही परिणाम होत नाही. हे वैशिष्ट्य पाण्यात राहून सुद्धा वरती माल एकसारखा माल आहे. अगदी टणक माल आहे, शुगर आहे, त्यामध्ये कलर आहे, सगळं आहे. म्हणजे परिणाम काही नाही आहे. पावसाळा दार देणारे औषधे हे ऑर्गॅनिक मधले आहेत. मला बागेत निरीक्षण केल्यानंतर असं दिसून येते तिथल्या वरच्यापेक्षा पण आता इथं ह्या पाण्यात अगदी दलदलीच्या ठिकाणी सुद्धा घड चांगले वजनदार आणि आकर्षक आणि शायनिंग आहे ते इथं जास्त दिसते. कसं काय? त्याचं कारण काय माहिती का, त्या ऑर्गॅनिक कंपनीचं जेनेलिक्सिस जे औषध आहे एकरी 50 ग्रामचं औषध आहे. खडकाला भागाला त्याचा उपयोग होतो आणि दलदलीच्या भागाला ते मुळी चेकअप होऊन देत नाही. कारण मुळीचा जो वलाळ भाग आहे त्यामध्ये पूर्ण मुळीला ऑक्सिजन देण्याचं काम जेनेलिक्स औषध करत असतं. त्यामुळे भरपूर पाणी असलं तरी मुळीला ऑक्सिजन मिळाल्यामुळे मुळी चालू राहते आणि वरला जे घटक पाहिजे त्या घडाला पानाला ते जातं. त्यामुळे तिथं मला अगदी मोठा जर आम्हाला निघतो तिथं. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ही आपण दलदलीचा भाग म्हणतो किंवा खडकाळा भाग म्हणतो, तर या बागेमध्ये आमच्या आता व्हरायटी जी आहे ह्या दलदलीच्या भागामध्ये अनुष्का म्हणून आहे. अनुष्का जवळजवळ आमच्या ह्या ठिकाणी 1650 आळं अनुष्केचं आहे आणि जवळजवळ 550 आळं आमचं यशस्वी म्हणून आहे. सगळ्या व्हरायटी एकसारख्या अगदी अतिशय ऑर्गॅनिक चांगल्या व्हरायटी आहेत दोन्ही. आणि त्यामध्ये दलदलीचा भाग असून सुद्धा त्या ठिकाणी फुगवण, लांबी, शायनिंग, लस्टर, गोडी ह्या सगळ्या द्राक्षाला हव्या असलेल्या सगळ्या नैसर्गिक गरजा ह्या जेनेक्स कंपनीमार्फत ऑर्गॅनिकच्या माध्यमातून आम्हाला ते मिळालेले आहेत. आणि त्यायोगे आपण आता सुंदर बाग पाहतात. आपण पानं निबार करण्याकरता रोग येऊ नये किंवा कुठल्या रोगाचा असर होऊ नये म्हणून आपण कॉपर बेसमधले औषध मारतो, M-25 सारखे औषध मारतो. हे मारून पानाला ट्रेस एवढा आणतो की पान काम करायचं बंद होते आणि त्यायोगे पान कामच करत नाही. त्यामुळे आपली मालाला पोसवण म्हणा किंवा लांबी किंवा फुगवण काही होत नाही, लक्षात घ्या. आणि ह्या जेनेक्स ह्या औषधाच्या ही जी किमया जी आहे ती खरी श्रीमंती ज्या कन्सल्टिंगची आहे ती पान आज हार्वेस्टिंग चालू असताना ह्या पानाची आज सुद्धा जर पुडी बांधली तर या ठिकाणी पुडी बांधून आपण घडी केली, तुम्ही आता बघितली हे परत सोडतं आणि हायच पान होतं. म्हणजे पानाला कुठलाही एवढं लवचिक पानाची अजून राहिलेली आहे, लक्षात घ्या. 4.5 महिने होत आले जन्माला आहे पानाला, पण 4.5 महिन्यामध्ये अजून पाणी लवचिकता किती, म्हणजे घडामध्ये लवचिकता आहे, पानामध्ये लवचिकता आहे. ह्या जेनेक्स औषध कंपनीची खरोखरी किमिया आणि ह्या तर शेतकऱ्याला श्रीमंत करण्याची किमिया दडलेली, लक्षात घ्या. तर शेतकरी बंधूंनो, सकाळपासून या ठिकाणी बरेच शेतकरी आजूबाजूचे या ठिकाणचे ऑर्गॅनिक द्राक्षे खरेदीसाठी येत आहेत जात आहेत. मी सकाळपासून बघते त्यातले जाता एक शेतकरी इथं द्राक्षे खरेदीला आलेत. बघूयात कुठले आहेत. तासगाव अंजनी, तासगाव तालुक्यातलाच आहे. आणि अण्णांची द्राक्षे चालू झाली तसं कळल्यानंतर मी ऑर्गॅनिक असतात म्हणून इकडं
इकडं आला. आलोय द्राक्ष घ्यायसाठी आलोय. बरं बरं, घेतली का द्राक्षे? नाही घ्यायला लागलोय आता. घेताय आता तुम्ही बोललो का बरं एवढं लांबून आता इकडं अण्णांच्याकडे आलाय? काय असं नाही, ऑर्गॅनिक हेच कारण आहे, बाकी दुसरं कारण नाही. कारण की आपण ज्यावेळी द्राक्ष खातो त्यावेळी बऱ्याच वेळा आम्हाला मुलांना जाणवतं घरामध्ये किंवा आम्हालाही जाणवतं की घसा खोकवणे, बाकीचे आणखीन त्रास. मग हे कशामुळे ते पेस्टिसाइड वापरले जातात जे हेवीली. आता इथं अशी कंडिशन आहे की हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे. बरोबर. आणि जे ह्यांनी प्रोडक्ट वापरतात आता ते मी स्वतः वापरतो. बरं बरं, त्यामुळे एक विश्वास आहे म्हणून प्रोडक्ट जे आहेत ते आम्ही स्वतः वापरतो. बरं. त्यामुळे तिथं कॉन्फिडन्स आहे की बाबा हे ऑर्गॅनिक आहे. बरं, तुमची कुठली असते शेती, पिकं कुठली आहेत आपले? आम्ही माळवा आहे आमचं, बरं आणि त्यात सीताफळाची बाग आहे. बरं दोन्हीलाही आम्ही वापरतो. बरं, कसं आहे, तुम्हाला कसा आला रिझल्ट? रिझल्ट खूप छान आहे. माळव्याच्या बाबतीत जर म्हणाल तर आमचे गेलेले प्लॉट सुद्धा ह्या प्रोडक्ट्समुळं परत एकदा उभारी मारलेत किंवा सुरू झालेत परत एकदा. आणि चांगलं यील्डमध्ये सुद्धा बराचसाच फरक पडतोय. शिवाय नॅचरली असल्यामुळं कसं आहे, आपण एक आपलं समाधान राहतंय की आपण जे जमिनीमध्ये टाकतोय ते कुठलंही केमिकल टाकत नाही. त्यामुळं त्याचे जे रिझल्ट आहेत ते अतिशय चांगले आणि सुंदर आहेत. रिझल्ट छान आहेत, पण कॉस्टली आहेत का, कसं काय, किमतीच्या बाबतीत काय? नाही, किमतीच्या बाबतीत अतिशय स्वस्त, प्रश्नच नाही. कारण की जर आपण रेग्युलर जर शेती करायला गेलो तर ते परवडत नाही तेवढं. कारण का आपण एखादा जरी करप्या असू दे किंवा बाकीचा कुठला रोग असू दे, जर एखादा जरी आला तरी आपण 700-800 हजार रुपयाची औषधं सहज जाऊन आणतो. ठीक आहे, तर हे जे औषधं आहेत ते अतिशय स्वस्त मध्ये परवडणारे आहेत आणि इफेक्ट जास्त दिवस राहतो. सगळ्यात महत्त्वाचं इफेक्ट जास्त दिवस राहतो. हे सगळं जे आहे हे त्यामुळं आपल्याला जे काय आपण उत्पन्न घेतोय ते परवडतं. बरं, आता जाता इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? नाही, मी एकच सल्ला देईन. आता मी ज्या बागेत आहे ही ऑर्गॅनिक बाग आहे. ही मी द्राक्षे खायला आलो इथं, कारण की माझ्या शेतामध्ये जे प्रोडक्ट वापरतोय तेच प्रोडक्ट इथं ह्यांनी वापरलेत, अण्णांनी वापरलेत. आणि जे नेक्स्टचं जे आहे ते 100% तुम्ही प्रोडक्ट वापरावेत एवढंच मी सांगेन. कारण की तुमचा खर्च कमी करायचा असेल आणि उत्पन्न वाढवायचं असेल तर तुमचा खर्च कमी झाला तरच उत्पन्न वाढणार आहे. तुमच्या हातात रेट नाही, मार्केटचा रेट आपल्या हातात नाही, शेतकऱ्याच्या हातात कुठलाही रेट नाही. फक्त तुमच्या हातात काय आहे की खर्च कमी करणे आणि तेच तुमचं उत्पन्न वाढवून देऊ शकते. बरं, आता मला सांगा, तुम्ही द्राक्ष घ्याल, चांगली द्राक्ष तुम्हाला खायला मिळतील, पण मला प्रश्न पडलाय की मग हे जे प्रोडक्ट वापरताय हे तुम्ही पण वापरताय, पहिल्यांदा याचा रेफरन्स कुठं मिळाला तुम्हाला? मला तासगाव चमन समूहाचे जे अध्यक्ष आहेत, संस्थापक रमेश मैनकर सर, त्यांनी नितीन कुलकर्णी सरांचा नंबर दिला. त्यामुळं तिथूनच माझं कॉन्टॅक्ट झाला, बाकीच्या सगळ्या गोष्टी मला कळायला लागल्या आणि मी हळूहळू एक प्रोडक्ट करत वापरत गेलो त्यांचे. वापरताय? हो हो, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आता हे तुम्ही सर ऑर्गॅनिकच्या औषधाचा परिणाम, साईडला झाड आहे त्या झाडाला जवळ 22 घड आहेत एका बाजूलाच, एका वलांड्यालाच. हे सर्व घड 1 किलोच्या दरम्यानची घड आहेत. म्हणजे एका बाजूला 5 पेटी उतारा आणि वरच्या बाजूला जो माल आहे तो 5 पेटी, असं 10 पेटी माल एका झाडाला जो पडतो, मार्केटिंगचा माल. ही ऑर्गॅनिक औषधाची किमी आहे ही विशिष्ट. म्हणजे एकंदरीत असं म्हणावं लागेल की द्राक्ष शेती हे पैशाने येत नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागते. त्यामुळे अल्प पैशामध्ये सुद्धा चांगलं उत्पन्न मिळवू शकतो शेतकरी. उगा कोणावर तर राग काढून चालणार नाही. शेतकऱ्यांनी स्वतः डोकेलिटीनं उत्पन्न घेतलं पाहिजे, खर्च कमी करून चांगल्या माणसाचं कन्सल्टिंग घेतलं पाहिजे, कमी खर्चाचं. शेतकरी बंधूंनो, संपूर्ण प्लॉट फिरून आल्यानंतर आपल्याला एकंदरीत लक्षात येते की ह्या झाडांची जी साईज आहे, मण्यातली जी साईज आहे किंवा बंच जे आहेत, एकंदरीत उत्कृष्टरित्या यांनी प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि त्यांना मिळालेलं मार्गदर्शक सुद्धा त्या पद्धतीने या बागेवरती ट्रीटमेंट केल्यामुळं हे एकंदरीत प्लॉट आपल्याला छान असं बघायला मिळतोय. निश्चितच यांचा अनुभव असेल, थोरात साहेब आपण जे दिलेला अनुभव आहे, केलेलं मार्गदर्शन आहे, नक्कीच इतर शेतकऱ्यांना लाख मोलाचं ठरणार आहे. त्याबद्दल संचित TV न्यूजतर्फे तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. आम्हाला तुमचे आभार मानावे लागतील, कारण जेनॅक्स कंपनीचे मालक नितीन कुलकर्णी आणि तुमच्या संचित TVचे पत्रकार मान्य बन्नेनवार सर आणि कॅमेरामन रोहितजी, आपण शेतकऱ्यांनी कष्टाने फुललेल्या बागा लोकांपर्यंत, ह्या ठिकाणी ऑर्गॅनिक बागा पिकवलेल्या खास लोकांपर्यंत, इतर शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना आकृष्ट करणारं आपण ही न्यूज या ठिकाणी शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज करतात, त्याबद्दल तुमच्या चॅनलला आम्हा शेतकऱ्या वतीने धन्यवाद देतो. धन्यवाद साहेब. चला तर शेतकरी बंधूंना आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच शेतीविषयक नवनवीन बातम्यासह. तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित TV न्यूज.